नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवन कथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवन कथेला सुरुवात करूयात. त्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा होती. टिपूर चांदणं थंडीत गारठलं होतं. परंतु त्या तशा थंडीतही विठ्ठलपंत अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ झोपले होते. सिद्धूपंतांनी त्यांना आतल्या बाजूला झोपायला सांगितलं होतं. तेव्हा ते म्हणाले, यात्रिकानं शरीराचे फार लाड करता कामा नये. नैसर्गिक अवस्थेतच त्यानं राहिलं पाहिजे. शिवाय आत्ताच थोडी सर्दी येऊन गेलेली आहे. एवढ्या लवकर पुन्हा ती भेटायला येणार नाही. आपण काळजी करू नका. सिद्धूपंत मनाशी म्हणाले, मला यांची काळजी वाटते. या गोष्टीची यांना जाणीव झालेली आहे. ही वेळ आता अनुकूल आहे. तेव्हा त्यांना गतरात्रीचा आपला दृष्टांत सांगून टाकावा हे बरं. हीच वेळ अनुकूल आहे. हा विचार मनात स्थिर झाल्यावर सिद्धोपंत रात्रीचं जेवण झाल्यावर त्यांच्याकडे गेले. आता थंडी वाढली तसा चंद्रप्रकाशही गहिरा झाला होता. सिद्धोपंत म्हणाले, थंडी वाढली आहे. आणखी पांघरून देऊ का? मुळीच नको. ही थंडी काहीच नाही. अशा थंडीला या यात्रा प्रवासात मी तोंड दिलं आहे. तो विषय संपल्यावर सिद्धोपंत म्हणाले, आजचं हे शुभ्रधवल चांदणं बघितलं म्हणजे आपण सांगितलेल्या वसिष्ठ ऋषींच्या आश्रमातील चांदण्यातली ती गोष्ट आठवते. विठ्ठलपंत हसले आणि म्हणाले, ती गोष्ट तर माझ्या मनात निरंतर अशी रुतून बसलेली आहे. समाजातला दृष्टपणा बघितला म्हणजे वाटतं की दृष्टपणाशी दृष्टपणानं वागून दृष्टपणा निपटता येत नाही. उलट जशास तसं वागणुकीने दृष्टपणा दुणावतो. म्हणून मला दृष्टपणा करणाऱ्या लोकांशी सुष्टपणानं वागणारे वसिष्ठ ऋषी वंदनीय वाटतात. सिद्धोपंत लगोलग म्हणाले, म्हणूनच ती ऐकलेली गोष्ट पुन्हा ऐकावीशी वाटली. विठ्ठलपंत आपल्या तंद्रीत बोलतच होते. वसिष्ठ ऋषी हा खरा ज्ञानी पुरुष होता. त्याचं ज्ञान विघटनवादी नव्हतं, तर संघटनवादी होतं. म्हणूनच विश्वामित्रासारखा राजर्षी त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. जे ज्ञान दृष्ट लोकांनाही सुष्ट बनवतं ते खरं ज्ञान. तेच पवित्र दैवी ज्ञान. त्यावेळी दृष्टांताचा तो विषय कसा काढायचा याचा सिद्धोपंत विचार करीत होते आणि त्याचवेळी विठ्ठलपंत गुणगुणत होते. राम तो बरवा, कृष्ण तो बरवा, केशव तो बरवा, माधव तो बरवा. त्यांच्या त्या तंद्रीकडे सिद्धूपंत बघत असतानाच विठ्ठलपंत उद्गारले, या काव्यपंक्तींनी माझा पिच्छा पुरवला आहे. पुन्हा पुन्हा त्या काव्यपंक्ती तिथेच येऊन थांबतात. पुढे काही सुचतच नाही. काही प्रगती होत नाही. सिद्धूपंत बोलून गेले, कदाचित तुमच्याच घराण्यातील पुढील पिढीत त्या काव्याची समस्यापूर्ती होईल. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असे अनुबंध संक्रांत होतात. विठ्ठलपंत विचारग्रस्त होऊन म्हणाले, काय घडणार आहे कोणास ठाऊक. गणेशा म्हणाला होता की चातुर्वर्ण आणि शिवाशिव ही अनिष्ट प्रथा तुमच्याच कुलात मोडली जाईल. परमेश्वरी योजना असेल तसंच घडेल. ही संधी साधून सिद्धोपंत म्हणाले, अशाच एका परमेश्वरी योजनेचा स्वप्नदृष्टांत मला झाला. भगवंताने मला सांगितलं की विठ्ठलपंतांनाच तुझी मुलगी रुक्मिणी हिला दे. 4 लोकांनीही या गोष्टीला अनुमोदन दिलं आहे. विठ्ठलपंतांनी हे शांतपणाने ऐकून घेतलं. ते मुळीच विचलित झाले नाहीत. अगदी शांत मनाने म्हणाले, माझे आईवडील आपेगावी आहेत. मला अद्याप विवाह करण्याची आज्ञाही झालेली नाही. शिवाय अद्याप माझ्या तीर्थयात्राही पुऱ्या झालेल्या नाहीत. मला पंढरपुरी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. रामेश्वरपर्यंत यात्रा करत यायचं आहे. तेव्हा हे सारं पुरं होईपर्यंत मला विवाहाचा विचारही करता येणार नाही. मी उद्याच यात्रा करायला निघणार आहे.
त्यांचं बोलणं ऐकून सिद्धोपंत नाराज झाले. हातीतोंडी आलेला घास कुणी अकल्पित हिसकावून घेतला म्हणजे माणसाची जशी चर्या होते तशी त्यांची चर्या झाली. यावर काही प्रतिसाद करण्याच्या हेतूनं सिद्धोपंत पुढे काहीतरी बोलणार एवढ्यात विठ्ठलपंत म्हणाले, मुख्य म्हणजे आपल्याला भगवंताचा दृष्टांत झाला आहे, पण मला कुठे तसा दृष्टांत झाला आहे. परंतु आश्चर्याचा योगायोग असा की त्याच उत्तररात्री विठ्ठलपंतांना पंढरीच्या पांडुरंगाचा दृष्टांत झाला. भगवंतानं त्यांना सांगितलं की याच मुलीशी तू विवाह कर, तिच्या उदरी देव जन्म घेणार आहेत. हा दृष्टांत सिद्धोपंतांपासून लपवून ठेवणं शक्यच नव्हतं. त्या सत्वशील आणि सत्यशील विठ्ठलपंतांनी प्रातःकाळी सिद्धोपंतांना हा स्वप्नदृष्टांत कथन केला. विठ्ठलपंतांचा तो दृष्टांत कानी पडताच सारं घर आनंदानं कोंदून गेलं. गोठ्यातील गाई-गुरं हंबरली, ती देखील आनंदानं. त्या आनंदात त्या गुरांनी उड्या मारल्या. आनंदात नाचणं हे माणसांना शोभण्यासारखं नव्हतं. त्या दिवशी सिद्धोपंत आणि विठ्ठलपंत हे दोघे प्रातःस्नानासाठी इंद्रायणीवर गेले. तेव्हा इंद्रायणीचा तो जलप्रवाह आनंदात नाचतो आहे असा भास त्या दोघांना होत होता. साऱ्या क्षेत्राला ती सुवार्ता कळली तेव्हा ती अलकापुरी रुक्मिणीच्या उदरी येणाऱ्या देवाच्या प्रतीक्षेत गुंगून गेली. लगेच महाजन गुरुजींकडे निरोप गेला आणि मुहूर्तमेढ रोवली गेली. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.